थोर समाज सुधारक यांना अभिवादन करून आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित यवतमाळ वाशिमच्या खासदार सन्माननीय भावनाताई गवळी, आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय आमदार भरतजी गोगावले साहेब, माजी मंत्री आमदार प्राचार्य डॉक्टर अशोकरावजी उईके साहेब, माननीय आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार साहेब, माननीय आमदार डॉक्टर संदीप धुर्वे साहेब, माननीय आमदार किरणजी सरनाईक साहेब आणि माननीय आमदार इंद्रजिलजी नाईक साहेब, या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्व समोर सन्माननीय मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मी मनस्वी स्वागत करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्यगण, पत्रकार बांधव, सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी आणि पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या सर्वांचं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वागत करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं शासन हे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे शासन आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्षात फायदा तळागाळातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रूपामध्ये देण्याकरिता आहे आणि या माध्यमातून आतापर्यंत राज्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला आहे। आदरणीय जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आले। बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगणार आहे की शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची धुरा हातात घेतली तर अनेक असे क्रांतिकारक निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे की यवतमाळ जिल्हा हा शेती करणाऱ्यांचा जिल्हा आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या जिल्ह्यामध्ये आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, बंधूंनो, शेती पिकाचे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आपण पीक विमा योजना राबवत होतो आणि यापूर्वी शेतकरी ह्या पीक विम्याचा हप्ता स्वतः पैसे खर्च करून त्या ठिकाणी भरत होता। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला की 1 रुपयामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना यानंतर पीक विमा त्याला काढता येईल। हा धाडसी निर्णय बंधूंनो घेण्याची क्षमता सन्माननीय शिंदे साहेबांमध्ये आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सन्मान, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि याची घोषणा झाल्यानंतर बंधूंनो 26 तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरू झाले। अनेक असे आज जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील, हात वर करून सांगा किती लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले। बंधूंनो, हा क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला
आपली अर्थव्यवस्था ही शेतीच्या आधारित आहे, परंतु सिंचनाशिवाय शेती समृद्ध होत नाही। ही बाब लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी बंद झालेली जलयुक्त शिवार 2 ही योजना राज्यामध्ये सुरू करण्याची घोषणा केली आणि आता मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जलयुक्तची कामं होणार आहेत। एवढंच नाही बंधूंनो, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई असेल, अतिवृष्टीची मदत दुप्पट देण्याचं असेल, क्षेत्रफळ मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात निर्णय असेल, जुन्या कर्जमुक्तीच्या योजनेचे पैसे सुद्धा माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले। प्रोत्साहनपर आमचे जे काही राहिलेले शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान, हा सुद्धा फक्त पूर्वी घोषणा झाली होती, परंतु ही सुद्धा खऱ्या अर्थानं पैसे देण्याच्या संदर्भात जबाबदारी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बंधूंनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। मागे सुद्धा अतिवृष्टी झाली, यवतमाळ जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 200 कोटीची मदत देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ठरवलं आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 200 कोटीचा GR शासन निर्णय या ठिकाणी केला। बंधूंनो, शेतकऱ्यासमोर अनेक अडचणी राज्यामध्ये, मग कांदा उत्पादक असेल, मधल्या काळामध्ये गोंगलगाय आली होती त्याला मदत असेल, त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातल्या महिला माता भगिनी या ठिकाणी आहेत। ग्रामीण भागाच्या कुटुंबाचा कणा म्हणून जर कोणी असेल तर ह्या आमच्या उपस्थित असलेल्या माता भगिनी आहेत आणि आज माता भगिनींसाठी सुद्धा वेगवेगळे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत। उदाहरणार्थ बचत गटाला खेळते भांडवलाची मर्यादा 15,000 वरून 30,000 एवढे करण्याचा निर्णय असेल, गाव पातळीवर काम करणाऱ्या आमच्या गटप्रवर्तक भगिनीला मानधनात दुपटीने वाढ करून देण्याच्या संदर्भात निर्णय असेल, अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये सुद्धा जवळपास 8,000 वरून 10,000 रुपये मानधन वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। आमच्या माता भगिनींसाठी महिलांकरिता ST च्या सर्व प्रकारच्या तिकिटामध्ये 50% सवलत देण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। आताच आपण पाहिलं की एक महिला या ठिकाणी आली, तिला 2 मुली होत्या। माननीय शिंदे साहेब या राज्यातल्या प्रत्येक समाजासाठी, समाजातल्या असलेल्या घटकासाठी ते विचार करत असतात आणि शासनाकडून कशा पद्धतीनं निर्णय घेऊन त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी नेता येईल याचा विचार ते नेहमी करत असतात। आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लेक लाडकी योजनेमध्ये सुद्धा मुलीच्या खात्यामध्ये पैसे करण्याच्या संदर्भामध्ये, पैसे जमा करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुपये 5 लाखापर्यंत तात्काळ मदत करण्याच्या संदर्भामध्ये बंधूंनो या ठिकाणी निर्णय घेतला। आज आपल्या सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री सहायता निधी, ही मुख्यमंत्री सहायता निधी याच्यापूर्वी आम्ही कधी पाहिली नव्हती। सर्व सन्माननीय आमदार या ठिकाणी आहेत, परंतु आज मी या ठिकाणी गर्वानं सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे जे लोक मला निवेदन देतात, मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, आज संजय राठोडच्या माध्यमातून साहेब आपण 1 कोटी रुपये या ठिकाणी मी दिलेल्या पत्रावर आपण मंजूर केलेले आहेत। खऱ्या अर्थानं निराधार अनुदान वाटप करण्याच्या संदर्भात निराधाराच्या 500 रुपये वाढवण्याच्या संदर्भात साहेबांनी निर्णय घेतला। मी या ठिकाणी साहेबांना सांगणार आहे की साहेब आपण सर्व क्रांतिकारी निर्णय यापुढे या राज्यासाठी घेतले, राज्यातल्या लोकांसाठी घेतले, परंतु आमचा यवतमाळ जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्ट्या प्रवाहापासून खूप दूर आहे। यासाठी विशेष बाब म्हणून आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळेसाठी खऱ्या अर्थानं जे मुलं त्या ठिकाणी शिकतात ते बहुजनांचे मुलं, मागासवर्गीयांचे मुलं, गोरगरीब कष्टकऱ्यांचे मुलं, शेतकऱ्यांचे, मजुरांचे मुलं शिकतात आणि या सर्व शाळेचं खऱ्या अर्थानं या शाळा मॉडेल शाळा झाल्या पाहिजे ही मागणी आज मी आपल्याकडे करणार आहे। याच्यासाठी आपण भरीव तरतूद आमच्या जिल्ह्यासाठी करून द्या अशी माझी आपल्याला विनंती आहे साहेब।
साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिक्षकाची रिक्त पदे संख्या खूप आहेत. आज मी आपल्याला विनंती करणार आहे साहेब की ही भरती होईल तेव्हा होईल, परंतु या ठिकाणी मुलांचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आम्हाला स्थानिक पातळीवर शिक्षक भरण्याची सुद्धा परवानगी आपल्याकडून पाहिजे साहेब. यवतमाळ जिल्हा वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे साहेब, त्यामुळे वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याकरता आमच्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी साहेब मागेन त्या शेतकऱ्याला सोलर झटका मशीन करिता आपण निधी उपलब्ध करून द्या साहेब, आणि आज ती घोषणा साहेब आपण या ठिकाणी करा अशी आमची विनंती आहे साहेब. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्प आमचे हे पूर्ण करण्यासाठी साहेब, त्याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळामध्ये मीटिंग घेतली होती. ते मीटिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साहेब आम्हाला तो भरीव निधी या ठिकाणी आवश्यकता आहे. सिंचनासोबत वीज पुरवठा सुद्धा जिल्ह्यामध्ये साहेब, हे विजेचा पायाभूत सुविधा सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यासाठी शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा या ठिकाणी मिळाला पाहिजे ही मागणी आमची आहे साहेब. यासाठी भरीव तरतूद आपल्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो साहेब. साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहेत, जिल्हा रुग्णालय आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आणि या सर्व रुग्णालयांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हे कमी आहे. याच्यासाठी सुद्धा आपण मधल्या काळात बैठक घेतली होती. ही पद भरल्या गेली पाहिजेत, इथं ज्या सोयी सवलती आहेत त्या झाल्या पाहिजेत, ही सुद्धा खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे साहेब. यवतमाळमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साहेब मंजूर आहे, बिल्डिंग झालेली आहे, परंतु तिच्या पदांना मान्यता मिळाली नाही, आणि पदाला मान्यता मिळाली नाही म्हणून साहेब त्या ठिकाणी भरती होऊ शकली नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर झालं तर आमच्या जिल्ह्यातल्या गोरगरिबाला त्याचा फार मोठा फायदा होणार आहे साहेब, आणि म्हणून याही संदर्भात आपल्याकडे आम्ही मागणी करतो साहेब. यवतमाळ येथे साहेब कॅन्सर हॉस्पिटल आणि किडनी हॉस्पिटलची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे साहेब. ती सुद्धा मागणी आम्हाला खात्री आहे साहेब आपण नक्कीच पूर्ण करणार आहे. आणि म्हणून यवतमाळ जिल्हा ही ओळख शेती प्रधान म्हणून आहे साहेब. दुर्दैवाने या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आत्महत्या आणि उद्योग विरहित जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्यातल्या बेरोजगाराचं प्रमाण आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे साहेब. आमच्या जिल्ह्यातले लोक बाहेरच्या राज्यामध्ये काम करायसाठी जातात, मुंबईला जातात, पुण्याला जातात, आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका मोठ्या उद्योगाची उभारणी करणं फार काळाची गरज आहे साहेब. आणि या संदर्भात सुद्धा मी आपल्या कडून या ठिकाणी मागणी करतो साहेब. समृद्धी या ठिकाणी साहेब हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे बाजूने गेलेला आहे साहेब. या ठिकाणी या समृद्धी हायवेला आमचा यवतमाळ जिल्हा खऱ्या अर्थानं जोडणं सुद्धा महत्वाचं आहे साहेब. ही सुद्धा मागणी आमची पूर्ण आपल्याकडून होणार आहे साहेब. आम्हाला माहित आहे, आम्ही सातत्यानं तुम्ही म्हणता की मी करून देतो साहेब. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल जिल्हा आहे साहेब, आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची मागणी आहे की आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थानं याचे बिरसा मुंडा आदिवासी वास्तू संग्रहालय या जिल्ह्यामध्ये यवतमाळच्या ठिकाणी झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी 50 कोटी रुपयांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे आदिवासी बांधव साहेब अनेक वेळा आपल्याकडे निवेदन घेऊन आले, आणि ही सुद्धा मागणी आपण पूर्ण कराल ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान आणि खऱ्या अर्थानं चालना देण्याच्या संदर्भात नेहमीच आपण सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी आपल्याकडून राहिलेला आहे. आणि आज सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी लवकर म्हणजे लवकरात लवकर आम्हाला निधी देऊन ते प्रश्न मार्गी लावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब आपण या ठिकाणी आलात, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे, अजून मिळणार आहेत. ही खऱ्या अर्थानं योजना शासन आपल्या दारी ही योजनेच्या माध्यमातून आज लोकांमध्ये समाधान आहे साहेब. अशा आपल्या या ठिकाणी सर्वजण जनता कौतुक करत आहे. आज आपण उशिरा जरी आला तरी प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे साहेब. आपल्या सोबत या ठिकाणी जनता आहे साहेब, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं यवतमाळ जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्याकडून सोडवल्या जातील ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राठोड साहेब. कृपया शांतता राखावी.
यानंतर ज्यांचे अमृततुल्य शब्द ऐकण्यासाठी आपण आतुर झाला आहात असे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते त्यांनी आपल्याला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शासन आपल्या दारी या अतिशय महत्वाच्या अशा उपक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी संजय राठोडजी, खासदार भावनाताई गवळी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदुरकर वार, आमदार डॉक्टर संदीप दुर्वे, आमदार किरण नाईक, आमदार इंद्रनील नाईक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय अधिकारी आणि एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, सकाळपासून आपण इथे उपस्थित आहात. इकडे बघितलं तर पूर्ण महिला, या शेवटच्या टोकापर्यंत महिला शक्ती, नारी शक्ती इकडे उपस्थित आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि इकडे सगळे आपले बांधव आणि भगिनी पण आहेत इकडे. आणि या सगळ्यांना भेटायला, आपल्याशी संवाद साधायला, आपलं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. खरं म्हणजे दसरा झाला आणि दिवाळी आता लवकरच एक नवा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये घेऊन येतोय. खऱ्या अर्थाने येणारी दिवाळी ही सगळ्यांना आनंदाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणजे यवतमाळकरांच्या दारी आम्ही घेऊन आलेलो आहे. मी तर माहिती घेतली की जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये झालेली आहे. ही अतिशय विक्रमी नोंदणी आहे. एक मी एवढंच सांगतो की शासनाचे निर्णय, शासनाच्या योजना या प्रत्येक माणसाला, लाभार्थ्याला भेटल्या पाहिजे. ही आपली भूमिका, ही शासनाची भूमिका. परंतु या ठिकाणी काही वेळा चक्रा मारणं, खेटे मारणं, पाठपुरावा करणं, याला नंतर जाऊ दे, ही योजना सोडून देऊया, नको कटकट, असं करून लोक ती योजना सोडून देत होते. सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही कापून टाकलेला आहे. कारण शेवटी हे राज्य आपल्या सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे, सगळ्यांचं आहे. इथं दिव्यांग पण बसलेले आहेत. या दिव्यांगांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आज शेतकरी काही भागांमध्ये अडचणीत आहे, संकटात आहे. पण काळजी करू नका, हे तुम्हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगू इच्छितो, आपलं सरकार 6 वर्ष पूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. पूर्वीचं काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु आपल्या सरकारने नुकसान भरपाई दुप्पट केली. NDRFचे निर्णय बाजूला ठेवले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायमच्या नुकसान भरपाईमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे.
केंद्र सरकारचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा जी योजना आहे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे, त्याच्यामध्ये आपल्या राज्याने देखील आणखी 6,000 रुपये टाकले आणि शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. बाकी तर योजना आहेत, मागेल त्याला शेततळ, ड्रीप इरिगेशन, बाकी जे जे काही जोडधंद्यासाठी लागणारं जे काय भाग भांडवल आहे ते देखील शेतकऱ्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी संकटात येऊ नये, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अशा प्रकारची भूमिका आणि भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करणार आहोत. त्याच्या काही मागण्या संजय राठोड यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 21,000 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर 75 मॉडेल स्कूल जे आहे ती मागणी आपण, मला वाटतं मायनिंग मधून 1 कोटी रुपये प्रत्येक शाळेला ठेवलेले आहेत. 75 मॉडेल स्कूलला देखील या ठिकाणी आपण मान्यता देतो. शेवटी हा विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर चांगल्या शाळा, चांगलं शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अतिशय मेहनत घेतोय. केसरकर काम करतायत, उच्च शिक्षण मंत्री काम करतायत, जेणेकरून आपली शैक्षणिक व्यवस्था आपली इतर सगळ्यांपेक्षा चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय आपण घेतला. त्या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर मानधन स्वरूपामध्ये ही पद भरण्यास तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करावी आणि त्यात काय अडचणी असेल तर शासनाकडे पाठवा. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयाच्या उभारणी करता या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मागणी आहे. हे नक्की यामध्ये सकारात्मक विचार करून आपण या आदिवासी बांधवांचं दैवत बिरसा मुंडा याला देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्याचबरोबर यवतमाळ जे समृद्धी महामार्ग जो आहे याला जोडण्याची मागणी आपली आहे. मी मगाशी भावनाताईला विचारत होतो किती किलोमीटर आहे? 80 किलोमीटर आहे. इकडून 40 समजा तर सह्याद यवतमाळला समृद्धीला जोडल्यामुळे तुमचं जाणं येणं सुकर होऊन जाईल, अतिशय जवळचा प्रवास होईल. तशा प्रकारचे आदेश मी संबंधित विभागाला देतो, MSRDC ला, आणि आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रिक्त पद यावर देखील नक्की या DPDC मधून काय आपण हे करतोय का? आणि त्यामध्ये जे जे काही आवश्यक आहे त्यासाठी सोयी सुविधा देण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारची जिम्मेदारी आहे आणि नक्की यामध्ये आरोग्य या सोयी सुविधा देण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधा देण्याचं काम सरकार करेल. सुपर स्पेशालिटी ट्रॉमा केअर युनिट करिता आवश्यक पदांना मान्यता देखील देण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल. कॅन्सर वाढलेला आहे, डायलिसिसची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपला प्रस्ताव आपण पाठवा. त्याचा नक्की सकारात्मक आपण विचार करू. या ठिकाणी आणखी एक आपल्याला सांगतो, MIDC आहे आणि त्या ठिकाणी V-तारा कंपनीचा MOU झाला. आता 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे येणार आहे आणि त्याचा फायदा इथल्या नागरिकांना, तरुणांना, गोरगरिबांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो, आरोग्यामध्ये आता नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही.
महात्मा ज्योतिराव फुले योजना 1.5 लाखाची होती, ती आपण 5 लाखापर्यंत केलेली आहे. आणि श्रीमंतापासून गोर गरिबाला सगळ्यांना ती योजना लागू होणार आहे. आणि या पुढे जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये एकही पैसा न भरता कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आता आरोग्याची चिंता तुमची सरकारने उचललेली आहे. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून आपल्या आरोग्याची चिंता आपल्याशी सरकार करेल. आणि म्हणून त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की ज्या योजना जगाशी सांगितलं, सिंचन योजना, मला वाटतं 2.5 वर्षामध्ये मागच्या एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. चालू असणारी कामं, जलयुक्त शिवार योजनेची कामं सगळी बंद होती. आपलं सरकार आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं चांगलं व्हावं. माझ्या माता भगिनी इकडे आहेत. एसटी मध्ये त्यांना 50% सूट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आता आमच्या भगिनी त्यांच्या नवऱ्याला, आमच्या बंधूला सांगतात, आता मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते, आपला बाजारहाट करून येते. अशा प्रकारे महिला भगिनींना देखील दिलासा देणारं काम निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, या ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण 75 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये सवलत नाही, सूट देऊन टाकली. देवदर्शन, तालुका लेवलला जाऊन आपली आरोग्य तपासणी हे करू लागले. आणि म्हणून वयोश्री योजना आपण लागू केली महिलांसाठी. मगाशी भावनाताईंनी सांगितलेलं आहे, महिला बचत गटासाठी देखील आपलं सरकार कटिबद्ध आहे. तुमचं खेळतं भांडवल जे आहे दुप्पट करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि सीआरपीचं मानधन देखील आपण डबल केलेलं आहे. आणि 60 लाख महिला बचत गटामध्ये त्यांची नोंद आहे, ती आपण 2 कोटी पर्यंत पुढे नेण्याचा सरकारचा निर्धार आहे. आणि तुम्हाला महिला भगिनींनो, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तुम्ही बनवलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग करण्यासाठी, विक्री करण्यासाठी देखील सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल. हा शब्द या एकनाथ शिंदेचा आहे. आणि त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. मुलीचा जन्म झाल्याबरोबर 5,000, शाळेत जायला लागल्याबरोबर 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 75,000 असे 1 लाख रुपये आपल्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. शेवटी सर्वसामान्य माणसाला जे काय पाहिजे आहे, आरोग्य सुविधा, चांगलं शिक्षण, शेतकऱ्याला योजना, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून आपण आता चेक दिलाय काला. अशा या सर्व योजनांमधून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी सरकार नवीन नवीन उद्योगांना आपल्याकडे आमंत्रित करते, चालना देते, त्यांना सबसिडी देते, त्यांना रेड कार्पेट देते, जेणेकरून आपल्याला मी सांगू इच्छितो, उद्योग आले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. आणि म्हणून आपल्या राज्याला उद्योगपती प्राधान्य देत आहेत. आपण आपल्या परदेशी गुंतवणुकीमध्ये गेल्या 2.5 वर्षात मागे गेलो होतो. गुजरात, कर्नाटक पुढे आलं होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र आपलं राज्य पहिल्या नंबरवर आलेलं आहे. आणि म्हणून याचा लाभ आपल्याला मिळणार आहे.
रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील मगाशी आपण दोघांना नोकऱ्या दिल्या. रोजगार म्हणजे सरकारी नोकऱ्यांबरोबर या खाजगी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील लाखो लोकांना, लाखो तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम. आज सकाळी बैठक होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने. आज आपण 67,000 तरुणांना 5,800 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि त्याचं व्याज सरकार भरतंय. अशा अनेक योजना आहेत. या अनेक योजनांच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या जिल्ह्यातले, या तालुक्यातले रस्ते चांगले असले पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, आरोग्य सुविधा असल्या पाहिजे, या ठिकाणी उद्योग असले पाहिजे. आणि म्हणून सर्व समावेशक असा विकास करण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारकडून देखील आपल्याला खूप मदत होती आहे. परवा स्मृती इराणी ताई आल्या होत्या, त्या आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत. त्यांनी एक केंद्राची योजना आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुरू केली, जे त्यांचं पोषण आहार असेल, म्हणजे आपली गर्भवती माता भगिनी तिला 6,000 रुपये देण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी घेतला केंद्र सरकारने. आणि आपल्या राज्यातले लाखो महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून असे केंद्र सरकारच्या योजना, आयुष्यमान भारत असेल, अनेक योजना ज्या आहेत, या केंद्र सरकारने या राज्यासाठी आपल्याला जी मदत केली आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देतो की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी खूप मदत आपल्याला आणि अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आपला भारत देश आज जगामध्ये आज त्याचं नाव रोशन करण्याचं काम, जगभरामध्ये आपल्या देशाला नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून आपण ताट मानेने कुठेही गेलो तर जगभरामध्ये भारत देशाचं नाव आदराने लोक घेतात. ही आज झालेला बदल आहे. आणि म्हणून मागच्या 50-60 वर्षात जे झालं नाही ते गेल्या 9 वर्षामध्ये तेवढी विकासाची कामं, या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाला प्रगती पथाकडे नेण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आणि त्याचा फायदा आपल्या राज्याला देखील कसा करून घ्यायचा तो आपण घेतोय. पूर्वीचं सरकार काही काय पद्धतीने काम करत होतं, आपल्याला मागितल्याशिवाय थोडी कोणी देणार आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो, योजनांची तिकडे जंत्री ठेवतो आणि त्या योजनांना मान्यता केंद्र सरकार देतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. आम्ही त्यांना सांगितलं परवाच्या कार्यक्रमामध्ये, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मी सांगितलं, या दुष्काळग्रस्त भागामध्ये जे वाहून जाणारं पाणी, जिकडे दुष्काळ आहे, मराठवाडा विदर्भ असेल, या ठिकाणी पाण्याचे वळतीकरणाचे प्रकल्प झाले पाहिजे, वॉटर ग्रीड झाले पाहिजे. आणि त्यासाठी राज्याच्या या प्रकल्पांना केंद्राचा देखील मदत पाहिजे आणि ती देखील देण्याचा निर्णय नक्की मोदी साहेब घेतील. आणि हे दुष्काळ मुक्त आपला किंबहुना ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे विभाग आहे त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हा आपण समृद्धी पाहिलं, एक गेम चेंजर प्रकल्प आहे. फक्त त्यावरून जरा सगळ्यांनी सावकाश गेलं पाहिजे. प्रवास जवळपास 50 लाख वाहनांनी आतापर्यंत प्रवास केला, 50 लाख वाहनांनी. आणि ते एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि यवतमाळचा जो काय आपल्याला त्याला जोडायचा आहे, त्यामुळे यवतमाळला देखील
मुंबई, नागपूर अतिशय जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायचं असेल तर अगदी सहज आपण जाऊ शकाल आणि त्यासाठी देखील नक्की या ठिकाणी आपण निर्णय घेऊ. मी आपल्याला एवढंच सांगतो की मला समाधान आहे की आतापर्यंत हा 17वा कार्यक्रम आहे. शासन आपल्या दारी हा 17वा कार्यक्रम आहे आणि अमोल शिंदे आणि त्यांची टीम त्याला खूप मेहनत घेते आहे. आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी या अभियानामध्ये 1,83,60,919 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. ही अभिमानाची बाब आहे. यासाठी मी संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, बीडीओ, सीओ हे सर्व जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. यांची नोंदणी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आज जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी इकडे झाली आहे, बरोबर. आणि म्हणूनच अशा प्रकारची योजना राबवणार देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे. शासन आपल्या दारी आपल्याकडे येऊन योजनांचं वाटप करणं, निर्णय घेणं, आपल्या योजना आपला लाभ देणं. आणि म्हणून मला अनेक लोक सांगत होते की आज या कार्यक्रमामध्ये जे 16 लाख जवळपास 601 कोटी रुपयाचं ह्या योजनांना आपण वाटप केलेलं आहे. मगाशी आपण जे भूमिपूजन केलं ते किती 851 कोटी रुपयांच्या योजनांचं आपण इथून भूमिपूजन केलं. आणि म्हणून आपल्याला मी सांगेन की आजपर्यंत जे आम्ही निर्णय घेतले ते निर्णय लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. स्वतःच्या हिताचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्या समोर सांगू इच्छितोय. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, त्यांच्या आयुष्याला सुखी करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्र्यांचं आहे ते आपल्याला जे $5 ट्रिलियन आणि आपलं $1 ट्रिलियन उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. आणि त्यासाठी विकास महत्वाचा आहे, डेव्हलपमेंट महत्वाची आहे. आणि मी हेही सांगू इच्छितो, मी आज सकाळी एक बैठक घेतली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि मी आपल्याला या ठिकाणी मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितलं की हा एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाही, पण जे देईल ते टिकणार देईल, ते फसवणार देणार नाही. आणि म्हणून जे मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते टिकणार, नियमातलं कायद्याच्या चौकटीत बसणार देईल. म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आज बैठक घेतली, सगळ्या कमिट्या बनवल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतली, सविस्तरपणे मी सांगितलं. फक्त माझी एवढीच विनंती आहे, आपण मराठा समाजाने, मराठा बांधव जे आहेत त्यांनी थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. काही गोष्टी असतात त्या आज कुणबी दाखल्यांचा विषय होता. मराठवाड्यातल्या 11,530 कुणबी नोंदी मिळाल्या आपण ती जस्टिस शिंदे कमिटी नेमल्यामुळे. म्हणून सरकारचा हेतू स्वच्छ आहे. सरकार कुठेही आडपडदा ठेवू इच्छित नाही, परंतु कुणालाही खोटं आश्वासन देऊन खोटी फसवणूक सरकार करणार नाही. जे करेल ते आपल्या सर्वांच्या समक्ष, सर्वांच्या साक्षीने, आणि ते काम आपलं सुरू झालेलं आहे. ते काम आपलं सुरू झालेलं आहे या जस्टिस शिंदे कमिटीच्या माध्यमातून देखील आणि सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून देखील. आणि म्हणून मराठा समाजाने थोडं धीर धरावा आणि टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल आपण उचलू नका. शेवटी एक जीव आपल्याला महत्वाचा असतो. आपण म्हणतो ना, एक मराठा लाख मोलाचा आपला जीव आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक आपले आंदोलन अतिशय शांततामय झाले पूर्वी, पण
पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात जेव्हा आरक्षण दिलं आपण आणि ते हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं तरी सुद्धा हायकोर्टामध्ये टिकवलं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तेव्हा सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये पण मी होतो, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी जे जे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या प्रमुखाला असतात, त्या उपसमितीच्या अध्यक्षाला असतात, हे सगळं जे सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण टिकू शकलो नाही, ते जे लोकांचं अपयश आहे, त्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे, तेच आज टीका करू लागलेत. म्हणून मी एवढंच सांगतो मराठा बांधव भगिनींना की आपण जे देणारे आहेत त्यांच्या सोबत येऊन आपण या मराठा समाजाला आरक्षण देऊया. कारण हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं अख्खं मंत्रिमंडळ सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक आहेत. त्यांच्या बरोबर आपण सोबत या आणि एक आपण टीम बनून काम करूया. आणि म्हणूनच टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल उचलू नका. मी तिकडे देखील मनोज जरंगेंना विनंती केली, इथेही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की निर्णय होईल, सकारात्मक होईल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल असं मिळेल, फसणारं नाही मिळणार. रद्द होणार निर्णय आम्ही घेऊ इच्छित नाही. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला कायमस्वरूपी एक दुसऱ्याच्या सामोरं जायचं आहे. आणि म्हणून हे सरकार वेळ काढूपणा करणार नाही, हे सरकार फसवणार नाही, हे सरकार जे देणार आहे ते प्रामाणिकपणे देणार आहे. आणि म्हणून सरकारची विनंती आहे की थोडा वेळ आपण दिला तर सगळ्यातून मार्ग निघेल. आणि या सर्व मराठा समाज, सर्व समाज, इथं आदिवासी समाज आहे, बंजारा समाज आहे, इथे आणखी आपले समाज जे आहेत हे सर्व समाज, ओबीसी आहे, सगळे आहेत. या छताखाली कुठलाही दुजाभाव नाही. येणाऱ्या प्रत्येकाला ज्याची नोंद झाली त्याला हा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून कुठलाही भेदभाव न करणारे सरकार आपल्याला नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा शब्द आणि अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मी जे या सगळे संजय राठोड आणि या सर्व लोकांनी जे आयोजन केलं, एवढा भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण मी येताना पाहिलं की रस्त्यावरच माणसं बोलो, रस्त्यावर एवढी माणसं आहे तर मंडपात का आहे की नाही? तर बोलतो संजय म्हणाला मंडपामध्ये गेल्यावर दिसेल आपल्याला. आणि हे मंडप देखील ओसंडून वाहतोय. जिकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी माणसं आपण नागरिक बांधव भगिनी बसलेला आहात. मी आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि संजय राठोड, आपल्या ज्या काही या ठिकाणी योजना ज्या आहेत, सरकार आपलं आल्यानंतर आपण जर तुलना केली, 2.5 वर्षाचा काळ बघा आणि हा वर्षाचा काळ बघा, हे बदल झालेले बघा. हे या राज्यामध्ये सर्वांगीण विकास, सर्वांगीण बदल घडवणारं सरकार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय, तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार. राष्ट्रगीतानंतर आजचा कार्यक्रम संपन्न असं जाहीर करतो. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होतो आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.